नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला 9वा स्कंद. 9व्या स्कंदातील अध्याय 19व्या अध्यायामध्ये आपण ययातीचा ग्रहत्याग पाहणार आहोत. श्री सुकाचार्य म्हणतात, अशा प्रकारे स्त्रीला वश होऊन ययाती विषयांचा उपभोग घेत असता एकदा आपला अधपात त्याच्या लक्षात आला. तेव्हा वैराग्य उत्पन्न होऊन तो देवयानीला म्हणाला, हे भृगुनंदिनी, पृथ्वीवरील माझ्यासारख्या विषयी लोकांची ही शोकांतिका ऐक. अशाच गृहस्थांविषयी मनात राहणाऱ्या जितेंद्रिय पुरुषांना खूप वाईट वाटते. एक बोकड होता. तो आपल्याला प्रिय वाटणाऱ्या वस्तू शोधत जंगलात एकटाच फिरत होता. त्याने स्वतःच्या कर्माने एक बकरी विहिरीत पडली आहे असे पाहिले. तो कामातुर बोकड बकरीला विहिरीतून वर कसे काढावे याचा विचार करू लागला. त्याने आपल्या शिंगांनी विहिरीजवळची जमीन खोदून रस्ता तयार केला. जेव्हा ती बकरी विहिरीतून वर आली तेव्हा तिला तो बोकड आवडला. तो दाढी मिशावाला बोकड धष्टपुष्ट, तरुण आणि विहार करण्यात कुशल असल्यामुळे बकऱ्यांना अत्यंत प्रिय होता. विहिरीत पडलेल्या बकरीने त्याला प्रियकर म्हणून निवडलेले पाहून त्यांनीही त्याला आपला पती केले. त्या बोकडाच्या डोक्यावर कामरूपी पिशाच स्वार झाले होते. तो एकटाच अनेक बकऱ्यांसह रमू लागला आणि आपली शुद्ध हरपून बसला. विहिरीतून वर आलेल्या बकरीने जेव्हा पाहिले की हा बोकड दुसऱ्या बकऱ्यांबरोबर रमत आहे तेव्हा तिला त्याचे ते कृत्य सहन झाले नाही. तिने विचार केला की हा तात्पुरते प्रेम दाखविणारा कामी मित्ररूपी शत्रूच आहे. म्हणून त्या बकरीने त्या इंद्रिय लोलूप बोकडाला सोडून दिले आणि दुःखाने ती आपल्या मालकाकडे निघून गेली. तो दीन कामी बोकड तिची मनधरणी करण्यासाठी बे करीत तिच्या पाठोपाठ गेला, परंतु वाटेत तो तिची समजूत घालू शकला नाही. त्या बकरीचा मालक एक ब्राह्मण होता. त्याने रागावून बोकडाचा लटकता अंडकोश कापून टाकला, परंतु नंतर त्या बकरीच्या सुखासाठी पुन्हा तो जोडला. त्याला अशा प्रकारचे पुष्कळ उपाय माहीत होते. प्रिय, अशा प्रकारे अंडकोश जोडल्यानंतर त्या बोकडाने पुन्हा विहिरीतून बाहेर आलेल्या बकरीबरोबर पुष्कळ दिवसपर्यंत विषयभोग घेतले, परंतु अजूनही तो तृप्त झाला नाही. हे सुंदरी, माझी सुद्धा अशीच दशा झाली आहे. तुझ्या प्रेमपाशात बांधला जाऊन मी सुद्धा अत्यंत दीन झालो आहे. तुझ्या मायेने मोहित होऊन मी स्वतःलाच विसरलो आहे. प्रिये, पृथ्वीवर जितके म्हणून तांदूळ, जव इत्यादी धान्य, सुवर्ण, पशु आणि स्त्रिया आहेत ते सर्वही कामनाग्रस्त माणसाला संतुष्ट करू शकत नाहीत. विषय भोगल्याने भोगवासना कधीही शांत होऊ शकत नाही. जशी तुपाने आग आणखीनच भडकते त्याप्रमाणे भोगवासना भोग घेतल्यामुळे अधिक वाढतात. जेव्हा मनुष्य कोणत्याही प्राण्याबद्दल द्वेषभाव ठेवीत नाही तेव्हा तो समदर्शी होतो आणि त्याला सगळीकडे सुखच दिसते. विषयांची इच्छाच दुःखाचे उगमस्थान आहे. अज्ञानी लोकांना तिचा त्याग करणे जमत नाही. शरीर म्हातारे होत जाते पण इच्छा नाही होत. म्हणून जो आपले कल्याण इच्छितो त्याने तात्काळ या वासनांचा त्याग केला पाहिजे. आपली आई, बहीण किंवा मुलीबरोबर सुद्धा एकांतात एका आसनावर बसू नये, कारण इंद्रिये इतकी बलवान आहेत की ती मोठमोठ्या विद्वानांनाही विषयांकडे ओढून नेतात. विषयांचे वारंवार सेवन करीत माझी 1000 वर्ष पुरी झाली तरी सुद्धा क्षणाक्षणाला त्या भोगांची लालसा वाढतच चालली आहे. म्हणूनच मी आता भोगांच्या वासनांचा त्याग करून आपले अंतःकरण परमात्म्यात ठेवून शीत उष्ण, सुख दुःख इत्यादी द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन अहंकारातून मुक्त होऊन हरिणांसह वनात विहार करीन. यहलोक परलोकांचे भोग मिथ्या आहेत असे समजून त्यांचा उपभोग घेऊ नये. अगर त्याचे चिंतनही करू नये. त्यांच्या चिंतनानेच जन्म मृत्यू रूप संसाराची प्राप्ती होऊन आत्मनाश होतो हे समजून त्यापासून अलिप्त राहणाराच आत्मज्ञानी होय. आपल्या पत्नीला असे सांगून ययातीने पुरूला त्याचे तारुण्य परत केले आणि त्याच्याकडून आपले म्हातारपण परत घेतले, कारण आता त्याच्या चित्तामध्ये विषय वासना राहिली नव्हती. यानंतर त्याने आग्नेय दिशेकडे ध्रुवला, दक्षिणेकडे यदूला, पश्चिमेकडे तुर्वसूला आणि उत्तरेकडे अनूला राज्य दिले. सगळ्या भूमंडलावरील संपत्तीचा योग्य अशा पुरूचा आपल्या सिंहासनावर राज्याभिषेक करून तसेच थोरल्या भावांना त्यांच्या स्वाधीन करून तो वनामध्ये निघून गेला. ययातीने जरी पुष्कळ वर्षपर्यंत इंद्रियांद्वारा विषय सुख उपभोगले होते तरी सुद्धा त्याप्रमाणे पंख फुटल्यावर पक्षी आपले घरटे सोडून देतो त्याप्रमाणे त्याने एका क्षणातच सर्व काही सोडून दिले.
ययातीने वनात जाऊन सर्व आसक्तीपासून आपली सुटका करून घेतली. आत्मसाक्षात्कारामुळे त्याचे त्रिगुणमय लिंग शरीर नष्ट झाले. निर्मळ अशा परब्रह्म वासुदेवांमध्ये एकरूप होऊन जाऊन ती भगवंतांच्या भक्तांना प्राप्त होते, ती गती त्याला मिळाली. देवयानीने जेव्हा ही कथा ऐकली तेव्हा तिला असे वाटले की हे मला निवृत्ती मार्गावरून जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, कारण स्त्री पुरुषांमध्ये प्रेमामुळे विरह झाल्यावर दुःख होते, म्हणून मला सावरण्यासाठी यांनी ही कथा थट्टेत सांगितली. पाणपोईवर जसे वाटसरू येतात त्याप्रमाणे ईश्वरांच्या अधीन असणारे बांधव एकत्र येतात. हा भगवंतांच्या मायेचा खेळ असून स्वप्नवत आहे असे समजून देवयानीने सर्व पदार्थांच्या आसक्तीचा त्याग केला आणि आपले मन भगवान श्रीकृष्णामध्ये तन्मय करून बंधनाचा हेतू असलेल्या लिंग शरीराचा त्याग केला. ती म्हणाली, सर्व जगाचे निर्माण करते, सर्वांतर्यामी, सर्वांचे आश्रय स्वरूप, सर्व शक्तिमान भगवान वासुदेवांना नमस्कार असो. जे परमशांत आणि अनंत तत्व आहेत त्यांना मी नमस्कार करते. अध्याय 19 समाप्त.